नमस्कार मित्रांनो, मी अनिल साबळे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बडस भरणार आहेत। म्हणजे ते कसं भरलं जातं, म्हणजे आपण ज्यावेळेस रोपं टाकतो बघा, ते रोपं टाकण्यात आणि जे असं रान भाजलं जातं यंगा टाकून, तर ते कशा प्रकारे यंगा वाहून येतात आणि कशा प्रकारे ते रोपावरती आथरले जातं ना, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आपले तानाजी लक्ष्मण आसवले हे रोप म्हणजे बडस भरायचं काम चालू आहे त्यांचं। तर कसं काय भरतात ते आपण बघूया। तर मित्रांनो, आता आपण आहे ना, हे बघा, हे यंगा व्हायच्या राहिल्या त्यांच्या, तानाजी लक्ष्मण आसवले। आता आपण त्यांचं ते वावर म्हणजे बडस, आपण आमच्या भागामध्ये बडस म्हणतात, बडस भरायची नाही का। तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते आम्हाला नाही माहीत, हे बघा ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता जो बैल आहे तर हा बघा, हा बैल असा त्या यंगे खाली घातलाय बघा, नेमकी मध्यभागी घालायचं। मध्यभागी घातल्यानंतर ते बघा अशा प्रकारे ते उचलायचं आणि आता ते उभे करून ठेवणार। आता ज्या ठिकाणी आपल्याला उचलता येईल अशा ठिकाणी ते आपल्याला उभं करायचंय। तर हे बघा, आता ते खाली घेऊन चालेल, म्हणजे त्यांना उचलायला सोपं जाईल, अशा ठिकाणी ते ठेवणार आहेत। हे बघा, तर हे बघा अशा प्रकारे हा बैल उभा केलेला आहे। आता ही जी येंग आहे बघा, इथे एक व्यंग आहे, हे बघा इथे एक आहे, तर ही व्यंग उचलून त्याच्यावरती नेऊन ठेवायची। आता हे बघा, हे बघा तर अशा प्रकारे मित्रांनो या बैलामध्ये यंगा रचायचं काम चालू आहे। आणि ही पद्धत फक्त मित्रांनो तुम्हाला आपल्या आदिवासी भागामध्येच बघायला मिळणार आहे। आता ही पद्धत बुडत चालली आहे आणि मला अचानक इथं याने बैलाच्या साहाय्याने यंगा वाहत होते, तर मी अचानक पाहिलं। तर मित्रांनो, ही जुनी परंपरा आहे, आजोपंजोबांच्या काळापासून ही चालत आलेली परंपरा आहे। आजी तानाजी लक्ष्मण आसवले यांनी खूप चांगल्या प्रकारे टिकून ठेवलेली आहे, जुनी रूट आहे। तर खूपच भारी वाटते मित्रांनो आज। तर मित्रांनो, तुम्ही खरोखर शेतकरी असाल तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओसाठी नक्कीच लाईक करशाल। तर मित्रांनो हे बघा, एका वेळेस आता किती झाल्या, 4 यंगा टाकलेले आहेत मित्रांनो। हा जो बैल आहे, हा याची उंची 7 फूट आहे, 7 फूट उंच आहे। हे बघा, आता त्याच्यामध्ये 4 यंगा टाकल्यात ना, 5 झाल्यात वाटते, ही 6वी, 6 ते 7 यंगा बसते। हे बघा अशा प्रकारे, आणि हे खूप अवघड काम आहे। अचानक डोळ्याला काडी लागेल किंवा काटे भरतील, खूपच मेहनत करावी लागते मित्रांनो। हे बघा अशा प्रकारे त्यांनी टाकले, बस होईल ना, 7 किंवा 8 यंगा एकदम जातात। तसं तर तुम्ही मित्रांनो डोक्यावरती व्हायचा प्रयत्न केला तर 1 ते 2च यंगा तुमच्या डोक्यावरती जाऊ शकतात, जास्त नाही जाऊ शकत। हे बघा दगड पण ठेवलेले, जेणेकरून ज्या वेळेस त्यांनी ते राबले, म्हणजे आमच्या घरात राबणी म्हणतात, तर ते राबल्यानंतर ते असं रचून ठेवलं जातं, कारण वाऱ्याने उडून हो म्हणून। हे बघा, तर आता मित्रांनो ते कसे काय उचलतात ना, हे पण तुम्हाला मी दाखवतो। आता हे रचून तर झाले, आता त्यांची उचलण्याची पद्धत बघा कशी। हे बघा, अशा आता ते त्यांनी सरळ करायचं काम चालू आहे। हे बघा एवढं उंच रचलेले, सावकाश खूपच रिस्की काम आहे। तर हे बघा अशा प्रकारे त्यांनी ते उचलले आणि आता ते घेऊन चालले। तर किती उंच आहे बघा मित्रांनो।
अशा प्रकारे त्या बैलाच्या साहाय्याने हे यंग वाहिले जातं. तर हे बघा अशा प्रकारे टाकले आणि हा जो आहे हा बैल आहे. तर मित्रांनो तुम्हाला बघायला मिळते बघा हे जो आहे हा आहे बैल्या. तर अशा प्रकारे हे जुगाडे आणि किती फूट असेल म्हणले 7 फूट उंच आहे. ह्या साईडला आपण इथं डोकं देऊन वर उचलायचे आणि वरून याच्यावरती यंग ठेवायचे. तर याला बैल्या म्हणतात. तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते बघा ते अशा प्रकारे ठेवून दाखवले त्यांनी. तर ही खूप जुनी पद्धत आहे. पहिले जे जुने लोक होती ते लोक अशा प्रकारे ह्या बैलाच्या साहाय्याने यंग वाहिली जात असायची. पण आता ते सध्या ती परंपरा बुडीत होत चालली. तर हे आपले तानाजी लक्ष्मण आसवले यांनी किती वर्ष झाले तुम्ही यांनी वाहत? दरवर्षी या बैलाच्या साहाय्याने ते यंग वाहिले जातात. तर मित्रांनो हे बघा आता त्यांनी इथं यंग आणून टाकलेत या बघा आणि अशा प्रकारे त्यांनी हे यंग पसरवलेत वावरामध्ये. म्हणजे जेवढ्या जागेमध्ये त्यांना रोप टाकायचंय तेवढ्या जागेमध्ये त्यांनी हे यंग पसरवलेले हे बघा. आणि नंतरून ते पेटून द्यायचे. याच्यावरती शेणखत म्हणा गवर वगैरे पालापाचोळा हा टाकला जातो आणि मग ते पेटून द्यायचं. जेवढी जागा भाजून निघते त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण इंद्रायणी किंवा आंबेमोर खडक्या असे वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं आपण त्याच्यावरती पेरू शकतो पावसाळ्यामध्ये. तर ही खास पावसाळ्यामध्ये रोपं टाकण्यासाठी ही पद्धत त्यांनी चालू केलेली आहे. कारण आता दिवस थोडे राहिलेत. एकूण फक्त 1 ते 2 महिने राहिले. 2 महिने त्यासाठी ही तयारी चाललेली आहे. तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे ते आता वरती वावरामध्ये घेऊन चालले. तर मित्रांनो ही खूप जुनी परंपरा आहे आणि आजोपंजोबाच्या काळापासून हे चालत आलेले आणि ते आज ह्या तानाजी लक्ष्मण आसवले यांनी हे आज टिकून ठेवण्याचं काम चालू ठेवले. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे हे टिकून ठेवले. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे. आणि मित्रांनो जर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला मिळतील. तर मित्रांनो उशीर नका लावू. तर अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यामध्ये येत राहतील. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ संपूर्ण बघायचे आणि व्हिडिओ इतरांना शेअर करायचे. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथंच मी थांबतोय. धन्यवाद.